माय माऊली नमस्कार. विविध कथासार महात्म्यामधून ओवीबद्ध पंढरी महात्म्य अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया अभिवाचनातून. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. पूर्वी इंद्राचा शत्रू रुद्रासुर, तीन शिरे त्याचे सातार, त्रिमुखे अहोरात्र, तीन कर्मे करीत असे. एक मुखे वेदाध्ययन, दुसरे मुखे गायन, तिसरे मुखे कापट्य दारुण, तप संपूर्ण करीत असे. तयाचे तप अपरिमित, तेने धरा कापली समस्त. इंद्र म्हणे माझे पद सत्य, घेईल आता निश्चय. मग एका किंकराती सांगता झाला सचिनात, त्वा रुद्रासुराचा घात, करावा अकस्मात मम आज्ञे. मग तो किंकर तेथे आला, तेव्हा तसुर ध्यानस्थ बैसला. मग तयाची छेदिता झाला, तीन शिरे एकदाचे. शिरे त्याची खाली पडली, ती गदगदा हसू लागली. मग शाप दिदला तये वेळी, शंकर लागी सक्रोधे. म्हणे आहारे दुर्जना, बैसलो असता मी अनुष्ठाना. विश्वासघात केला मलिना, ब्रह्महत्या घडली तुझ. मूर्खा तू वीट होणी, पडसी का दिंडीरवणी. मग प्राण सोडी तत्क्षणी, वृत्रासुर जान पहा. मग इंद्र शोक करी आपण, तो विष्णू देतसे वरदान. तुझा उद्धार मी करीन, पुंडलिकाचे आश्रमी. पादवर्षणाची वीटवरी, ते नव्हेची निर्धारी. ते पडली होती भूमीवरी, बैसावया चिरकाळ. तेची वीट पुंडलिके, बैसावया टाकली कौतुके. ते पायाखाली लक्ष्मीनायके, घालून इंद्र उदरी येला. पश्चिममुखे पुंडलिकाजवळी, अद्यापि तिष्ठे वनमाळी. क्षत्रमूर्ती आपण पुंडलिक, ते जवळी लक्ष्मी तीर्थ देख. हे त्रैलोकी प्रसिद्ध सुरेख, सुशोभित तया ठाया. यंत्राचे मध्यस्थान जाण, त्याचे नाम बिंदू तीर्थ पूर्ण. तेथीचा महिमा वर्णिता जाण, अति अगाध असे हो. आकार रूप त्रिकूट, मध्ये केवळ अर्ध मात्रा पीठ. या बिंदू तीर्थी वैकुंठ, मुख्य स्वरूप गुप्त असे. बिंदू तीर्थाचे दर्शन, देवासे दुर्लभ पूर्ण. तेथे लक्ष्मी सहित जगज्जीवन, दिव्य रूप प्रत्यक्ष. कोटी सूर्याची प्रभा, तैसी त्या मूर्तीची शोभा. केवळ गर्भीचा गाभा, तेथे उभा श्री विठ्ठल. अवघे क्षत्र यंत्रकार, षोडश वर्ण सुंदर. दक्षिण द्वारका पंढरी नगर, तिची वैकुंठ प्रत्यक्ष. भीमरूपे भीमाशंकर, तेथे वसे ओरात्र. सकळ पाषाण तरुवर सुधा पाणी अतरले. वाळुकुंटीचे खडे सकळ, ते ऋषी रूपे सकळ. किन्नर गंधर्व रसाळ, गायन करीती सर्वदा. सकळ तीर्थे धावणी येती पै तेथे, ओवाळाव्या श्री विठ्ठला ते. आरत्या घेऊन निज करे, पावया श्री विठ्ठलाचे मुख. मंडप कसणी होतसे देख, नारद तुंबर नायक, तेथे गाती सर्वदा. पंढरी भोवते समग्र, उभे अखंड देवाचे भार. मुखे करीती जय जयकार, त्यासी आनंद वाटतसे. ऋषी करीती वेदघोष, अहोरात्र आसपास. एक महिमा विशेष वाखाणीती सर्वदा. मुख्य क्षत्र पांडुरंग स्नान, ते केवळ वैकुंठ भुवन. तेथे सुपर्ण हस्त जोडून, पुढे सर्वदा तिष्ठत. द्वारकेची संपत्ती सगळी, पंढरी लागी आणविली. वामभागी उभी राहिली, रुक्मिणी देवी हसत. अद्यापि हास्य वदन, की आपण आले आले रुसून. म्हणून जगत जीवन समजावे तमज लागे. रुक्मिणी वामभागी तिष्ठत, उभी अद्यापि हस्तमुख. चोर दृष्टी अवलोकित, एका एकी एक पै. रुक्मिणी सपती समजाऊ आला, तोची पंढरीस राहिला. आणि कृष्ण नायिका सकळा 16 सहस्र पातळ्या. द्वारका सागरी बुडविली, सुदर्शनावरी धरिली. पंढरी अद्यापि रक्षिली, तेने सकळ विघ्न निरसे. द्वारके भवती सुदर्शन, रक्षित होते अनुदीन. तेथे सकळ आदव यादव संवारुण, द्वारका जाण बुडविली. द्वारके उन बहुसुख, पंढरीस देखील अधिक. म्हणून द्वारका नायक, देखून राहिला येथेची. भीमा तिरी दिगंबर भक्तासी, उद्धरी निरंतर. उभा राहिला रुक्मिणीवर वाट पाहत भक्तांची. मत्स्य रूपाते धरुणी, शंकासुरा ते उद्धरुणी. त्याश्रमे करुणी जगणे, करी ठेविले एकटावरी. कूर्म रूप धरुणी सबळ, पृथ्वीवरी मंदराचळ. श्रमे झाले घननिळ म्हणून करकटावरी ठेविला.
हिरण्याक्षय ते वर्धुणी दाढेवरी धरली अवनी त्याच श्रमे करुणी कर कटावरी ठेविले रक्षला प्रल्हाद भक्त विदारिले क्रूर नित्य दैत्य तिने वागला श्रीकृष्णात म्हणून ठेविले करकटी बळी पाताळी घातला द्वार रक्षिताश्रम पावला म्हणून करकटी ठेविला जगजेटीने ते देवा 21 वेळ निशस्त्री केले निर्वर धरित्री तेने श्रमोणी निर्धारी करजंगीने ठेविले लंके पुढे वज्रठाण सोडी बाणा पाठी बाण तेव्हा दंड भागिले म्हणून करजंगणी ठेविले काळ येवण लागल्या पाठी पळता परम झाला कष्टी म्हणून कर ठेविले एकटी मग जगजेटी वासे लोक देखुनी उन्मत्त द्वाराधनी आसक्त जगनी ठेविला असत न बोलीचे बौद्ध पुढे मच्छलनाचा संहार करावया साचार पाळती घेतो अवरोर कटी कर ठेवूनिया की पार्थाचे सारथ केले म्हणून हस्त भाकिले की गजेंद्र नक्र उद्धरिले म्हणून हस्त समले तयाचे अंगुलीवरी धरुणी गोवर्धन उभा होता सप्तदिन केले कालियाचे वर्धन म्हणून श्रम झाले कौसाली कमल्ल पारिले तेने हस्त याचे श्रमले हमा पाहुंबरी कोपाळे यमुना तिरी घातले धर्माघरी उच्चिष्ट पत्रावळी काढून भागला वरमाळी की द्रौपदी लागी धाव घेतली म्हणून श्रम झाला की पुंडलिक भक्त देखून तेटीची झाला लीन की 16 सहस्र गोपिका भोगून श्रमोनी जगणी कर देखी ठेविले की करो तसे आपुले दान म्हणून उभा कर जोडून उदार पंढरीचा राणा लक्ष्मीनायक प्रत्यक्ष श्रीधर करी म्हणे पंढरीनाथ तू आपल्या हाते दान देता मी याचक दिन तत्वता धावण्या पातलो पंढरीचा दाता जगजीवन करीत असे आपले दान म्हणून आलो धावण बोत दीन मी आहे तरी आपले दान करी भरी हृदय कमळा भितरी दारिद्र्य माझे विच्छिन्न करी पंढरी राया येथुनी भीमा तिरी जगदिगंबर ब्रह्मानंद तीव्रार जयत्रैलोक्य रूप सुंदर रुक्मिणीवर श्री विठ्ठल असो शिवमणे पर्वत नंदिनी तारा बृहस्पतीची पत्नी चंद्रे भोगिले म्हणून शाप दिला गुरुने म्हणे चंद्रा पतिता नष्टा पाप रूपा परमभ्रष्टा आप पर नेनसी पापिष्टा क्षयरोग लाग तुझ चंद्र क्षयरोगी झाला परम दुःख अर्णवी पडला म्हणे म्या प्रमाद केला बोलो ठेवो कोणा आता मग गुरुपाशी येऊन चंद्रे घातले लोटांगण म्हणे अन्यायी संपूर्ण मज लागून तारावे त्रैलोक्य समान साचार गुरुपद सकळा कठोर तू स्वामी गुरु निर्धार महिमा पार तुझा पै शांती क्षमा आणि दया तुझे ठाई गुरुराया श्रेष्ठ सर्वज्ञा गुणालया करी काया दिव्य माझी जैसा श्रेष्ठ रमापती तैसा तू महाराज बृहस्पती तुलना नाही तुझे मती तुझ वर्णिती ब्रह्मादिक तू पासी मुखियाकडे तरी तो तात्काळ वेद पडे सकळ देवता तुझ पुढे हात जोडणी उभ्या सदा गुरु म्हणे नक्षत्रपती मी आशापदी दिला तुझ प्रती तो लटिका नव्हे निचिती परी एक उक्ती करी आता लोहदंड महाक्षत्र दिंडीर वनते सुंदर सूर्य तीर्थ तेथे पवित्र जाई सत्वर त्या ठाया तेथे करुणिया स्नान करी सूर्यनारायण आराधना तुझा क्षयरोग तेथून तात्काळ जाईल ऐकता उत्तर वेगे निघाला अत्रिपुत्र पावला लोहदंड क्षत्र महापवित्र जे का करिता सूर्य आराधना त्रिकाळ तीर्था करिता स्नान झाला दिवाकर प्रसन्न म्हणे वरदान तुझ देतो एक पक्षी कळा वाढती कृष्ण पक्षी त्या उतरती दिव्य झाली तुझी कांती न करी खंती येथुनी चंद्रभागा सरोवर तेथे नाम सुंदर स्नान करीती सकळ नर होती पवित्र जानपा भवानी समणे अहर जेच वेदांचे सार तो पांडुरंगाचा हृदय मंत्र एक त्रिनेत्र जाणतसे षडबीज तो मंत्र हृदय धरी राजीव नेत्र जाणती योगी पवित्र परमगुह्य असे तो गुह्य कोणान सांगावे अपवित्राचे कानी पडावे ते निज भक्तीने जपावे न सांगावे कोणासी मंत्र षडाक्षर उत्तम ज्ञानी जाणती त्याचे वर्म माझे गुहे ते प्रेम निर्वाण जप जानप नाना वेदशास्त्रे पडता जव तो मंत्र नाही आता तो न तुटे शिव चिंता बहुत तपे तपताही आता क्षत्रा भवती तीर्थे ती तुझ सांगे न कांते बिंदुस्थान वर्णिले होते मुख्य स्थळ हरीचे बिंदू तीर्थ क्षत्रमूर्ती दोघांचे मध्यभागी पार्वती
भयानक भैरवमूर्ती क्षत्रपाळ ते असे. तयाचे कृणीया पूजन आदी समर्पावे बलिदान. तया न करिता नमन हरीचे अर्चन व्यर्थ असे. त्या भीमसेन भैरवाचे उत्तर समीपाचे परमसुंदर. कुंडल तीर्थ पवित्र परमप्रिय मित्र सानजे. कोणी एके समय गणनीळ दैत्यांची युद्ध केले तुंबळ. तेथे ठेविले होती कुंडले म्हणून पडले नाम तिचे. त्या तीर्था समीप जाण महा उत्तम नृसिंहस्थान. तेथेची गीता दर्शन सप्तगोत्रे उद्धरती. श्री विस्तृत होणी विशेष तेथे करा अहो प्रवेश. असत्य म्हणता होय नाश षण्मासात जानपा. असत्य बोलता ते स्थानी महानरके पडे तो प्राणी. तेथून 3 योजने व्हावे कोणी महानृ सिंह वसतसे. षोडश भुजा पिंगट वर्ण महाभयानक सिंह वदन. त्या मूर्तीचे होता दर्शन सकळ विघ्ने दूर होती. नीरा भीमा संगमते ते स्थान करिता जाती दुरिते. तेथून पंढरीपर्यंत तीर्थे सांगत ऐकपा. अगस्ती तीर्थ गणेश तीर्थ संघर्षण जांभल तीर्थ दिसती सकळ तीर्थे. जयते रघुनाथ पिंडदान करी. शंख तीर्थ गदा तीर्थ कोल्हाळ तीर्थ गोपतीर्थ पुंडलिक मुक्त केशी शोभत. संगमतीर्थ सोमेश्वर सूर्य सरस्वती तीर्थ दुर्गा हरिहर तीर्थ मत्स्य कुर्मती चिन्नी तीर्थ नारतीर्थ संगमी नारदापासनी शतधनुष्य अपूर्व अवनी. सिद्धेश्वर ते स्थानी महासिद्धेश्वर स्थळ ते. त्याच्या अग्नी कोणी उत्तम रमारमण वेगश्याम. त्याचे निवृत्तीचे अनुपम भुवनेश्वर स्थानपै. तेथून पुढे सोमेश्वर पद्म तीर्थस्थापी विष्णुपुत्र सकळतीर्थी अवरात्र. पद्मतीर्थे विलसती तेथून पुढे दुर्गास्थान. रामे तेथे केले अनुष्ठान मग वादिला दशानन. लंका नगर घेतले धन्य धन्य ती पंढरी क्षिती. 2 प्रहरा सकळ तीर्थे येती. ते समय ते स्नान करीती. ते कोटी यागाचे प्रपाविते. उपजानुया संसारी जो न जाय पंढरी. तो पापी जाणाव घोरी खर रूप जाणाव. पापिया कैसे पंढरपूर ऐसे लोक बोलती साचार. जो पुण्यवंत असेल नर तो पंढरपूर पाहिल. ब्रह्मानंद कृपा कर पंढरी एक टिटिवण्या कर. भक्ता लागी सत्वर वाटपात उभासे. इति श्री पांडुरंग महात्म्य सुंदर पद्मपुराणीचे परिकर. अर्पण तसे सांगे त्रिनेत्र. तृतीयाध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रवण केले त्या प्रतिक्रियेत ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहा.